तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। 99% लोकांना आता व्हॉट्सअपवर एक प्रॉब्लेम यायला लागलाय। ज्यावेळेस ते व्हॉट्सअप ओपन करतात त्यावेळेस बाहेर येतं, म्हणजे जे की व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर बॅक येतं आणि काही काही असा पण प्रॉब्लेम येतो, तुम्ही स्टेटस बघायला जाता त्यावेळेस स्क्रीन अचानक ऑफ होते, म्हणजे स्क्रीन आहे ते बंद होते। तर तुम्हाला आज मी एक 2 ते 3 ट्रिक सांगतो, म्हणजे ह्या जर ट्रिक तुम्ही अप्लाय केला तर 100% जी की आहे तुमचा जो की प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे। कशा पद्धतीने काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। आणि बऱ्याचशा जणांना जो की प्रॉब्लेम आला हा एक प्रकारचा बगच असल्याने हा प्रॉब्लेम आहे आणि याचं सोल्युशन काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। एकदम सिंपल आणि 100% वर्किंग ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। कशा पद्धतीने काय करायचं सगळं काय सांगतो, लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला तर सगळं काय तुम्हाला समजून जाईल। आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम येत होता का नाही कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। आता बऱ्याचशा जणांना व्हॉट्सअपवर असा प्रॉब्लेम येत आहे की ज्याने स्टेटस जर बघायला गेले किंवा तुम्ही व्हॉट्सअप जरी ओपन केलं तर अचानक बॅक येतं किंवा स्टेटस बघायला गेल्यानंतर स्क्रीन ऑफ होते। असा प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर मी एक सोल्युशन सांगतो, हे 100% वर्किंग आहे आणि हे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा। सगळ्यात पहिले सांगतो असा प्रॉब्लेम येतो कशाने, सगळ्यात स्टार्टिंगचा प्रॉब्लेम जी तुम्ही व्हॉट्सअप आहे ते अपडेट केलेलं नसतं। जर अपडेट नसेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचा सगळ्यात पहिली गोष्ट, व्हॉट्सअप अपडेट तुमचं नसेल तर। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॉट्सअपचं स्टोरेज फुल झालं असू शकतं, हे पण प्रॉब्लेम असू शकतं। तिसरी गोष्ट काय असते की तुमचं जे की व्हॉट्सअपमध्ये एखाद्या वेळेस तुमचं व्हॉट्सअप हॅक झाला असेल किंवा व्हॉट्सअप तुमचं जे की व्हॉट्सअपमध्ये काही व्हायरस अशा गोष्टी जर झाल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो। ह्याच्यावर सोल्युशन काय ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचा व्हॉट्सअप असेल तुमचं जे की व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर थ्री लाईनवर क्लिक करायचा आणि इथून सेटिंगमध्ये जायचं आहे आणि इथून काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, इथून तुम्हाला चॅटचा एक ऑप्शन भेटेल बघू शकता, तेव्हा क्लिक करून घ्या आणि इथून तुम्हाला सगळ्यात पहिले तर चॅट बॅकअप घ्यायचा आहे। कशासाठी घ्यायचा आहे ते तुम्हाला समोर मी म्हणजे मोर तुम्हाला सांगतो कशासाठी लागणार आहे। पण इम्पॉर्टंट व्हिडिओ जर स्किप केला तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो, तुम्ही सगळ्या स्टेप जर मिस केला एखाद्या दोन तर तो सुद्धा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार नाही। सगळ्यात पहिले तर चॅट बॅकअप घ्यायचा आहे। चॅट बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला इथे जीमेल आयडी आहे ती तुम्हाला अकाउंटमध्ये जाऊन इथून तुम्हाला ईमेल आयडी आहे ती ॲड करून घ्यायची आहे, इम्पॉर्टंट आहे। आणि जीमेल आयडीवरच तुमचा चॅट बॅकअप येणार आहे। त्यासाठी इथे जर ईमेल आयडी तुमची लिंक नसेल तर इथून ईमेल आयडी आहे ती ॲड करून घ्या, ओके। आणि त्यानंतर जी की चॅट बॅकअपमध्ये जाऊन तुम्ही जो की आहे इथून चॅटमध्ये जाऊन इथून चॅट बॅकअप घ्यायचा आहे, जो की असेल तुमचा पूर्णपणे बॅकअप घ्यायचा आहे, ओके। त्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर तिथून बॅक यायचा आहे, एकच सेटिंग तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे तुमच्या मोबाईलच्या आणि इथे सर्च बारमध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं ॲप्स सर्च केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल आणि त्यानंतर ॲप्स बघू शकता इथे तुम्हाला दिसून जाईल, तेव्हा क्लिक करून घ्या आणि क्लिक केल्यानंतर येथून जी काय सर्च बारमध्ये तुम्हाला फक्त इथे व्हॉट्सअप जे की आहे अशा पद्धतीतून सर्च करून घ्यायचा आणि व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे। हे सर्वात इम्पॉर्टंट मी सेटिंग्स तुम्हाला सांगणार ह्याच करायच्या आहेत। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, जे की स्टोरेजचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथून क्लिअर कॅचअप करून घ्यायचा आणि स्टोरेज जे काय पूर्णपणे क्लिअर डाटा सुद्धा स्टोरेजचा करून घ्यायचा। क्लिअर डाटा केल्याने काय होणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। आता क्लिअर डाटा केल्यानंतर सगळा तुमचा डाटा आहे तो डिलीट होणार आहे। पण आपण व्हॉट्सअपचे चॅट बॅकअप घेतलं त्यानंतर आपण जी की आहे व्हॉट्सअप फेरची तुम्हाला नवीन जी की आहे तशा पद्धतीने तुमचं लॉगिंग होणार आहे आणि नंतर तुम्ही व्हॉट्सअपचा सगळा जी की आहे जी की चॅट बॅकअप आहे ते तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी सुरुवातीलाच मी सांगितलं आहे व्हॉट्सअपचा चॅट बॅकअप सुरुवातीलाच तुम्हाला घ्यायचा आहे, अन्यथा जर नाही घेतला तर तुमचा चॅट बॅकअप आहे ते पूर्णपणे डिलीट होणार आहे। ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या, ओके। त्यामुळे तुम्हाला सांगतो इथून क्लिअर कॅचअप करायचा, त्यानंतर क्लिअर डाटा पण करून घ्यायचा। आता ऑलरेडी मी व्हॉट्सअपचा केलेला आहे त्यामुळे मला इथे दावत नाही, तर तुम्हाला मॅनेज स्टोरेजवरून तुम्ही इझिली क्लिअर डाटा करून घेऊ शकता, ओके। त्यानंतर काय करायचं आहे, फुल स्टॉपचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून जी काय व्हॉट्सअप आहे ते फुल स्टॉप करून घ्यायचं आहे। एवढंच तुम्हाला सेटिंग करून घ्यायचे आहेत। एक 2 ते 3 सेटिंग्स सुरुवातीला तुम्हाला करायचे आहेत। पहिली गोष्ट तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला सांगितलं तशाप्रमाणे स्टोरेजवर क्लिक करून जी की क्लिअर कॅचअप करून घ्यायचा आहे। त्यानंतर मॅनेज स्टोरेजवर क्लिक करून क्लिअर डाटा करून घ्यायचा आहे, ओके। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे पूर्णपणे, हे 2च सेटिंग सुरुवातीला तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर जी काय प्ले स्टोअर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आणि सर्च बारमध्ये जायचं इथे आणि इथून तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला सर्च करून घ्यायचं व्हॉट्सअप ॲप, ओके। इंटरनेट मी ऑन करून घेतो। व्हॉट्सअप ॲप सर्च केल्यानंतर जी की व्हॉट्सअप तुमचं असेल ते तुम्हाला इथून अपडेट करून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे लास्टचा हाच पॉईंट तुम्हाला मी सांगतो की व्हॉट्सअप तुमचा अपडेट नसेल तरी प्रॉब्लेम येत असतो आणि जी की आहे त्यानंतर तुमचा जो की प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे। 100% वर्किंग ट्रिक आहे। ह्या ज्या काही सेटिंग्स आहेत सगळ्या सेटिंग तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत, 100% तुमचा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। हा होता आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।